तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललेलो आहो रील बनवण्यासाठी फोर व्हीलरनी. आता जातो आम्ही, दादा मी श्याम आहो. मला रील बनवायची आहे म्हणून चाललो. दादा बाहेर काढताय फोर व्हीलर बघा. तर आता आम्ही जातो पटकन. तर समोर बघा ब्लॉग. तर आता रील शूट वगैरे झाली आहे. आता डायरेक्ट जातो घरी. आणि जर दुपारी वगैरे काही राहिलं तर असं जाईल ग्राउंडवर किंवा दुपारी. चला. तर भावनं काल गेलो होतो आपण रील शूट करण्यासाठी. तर त्याच्यानंतर काही ब्लॉग बनवलाच नाही, कारण मी कुठं गेलोच नाही, घरीच होतो. रील एडिट करत बसलो तर वेळच झाला, मग कुठं गेलोच नाही. तर आता हा डायरेक्ट ब्लॉग बनवत आहो सकाळी दुसऱ्या दिवसाला. तर आत्ताच झोपून उठलो जस्ट, आणि चेहऱ्यावर पाणी घेतलं आणि डायरेक्ट ब्लॉग शूट करायला आलो वर. कारण एक सांगायचं आहे मित्रांनो. काल एक मित्र म्हणत होता की ग्राउंडवर गेलो होतो, फक्त खेळलो वगैरे नाही कारण लेट गेलो होतो आम्ही. तर तो मित्र म्हणत होता की टेन्शन आहे खूप, काहीतरी सांग बा. तर मी त्याला म्हटलं टेन्शन घेऊन करते का, म्हटलं की एकच जिंदगी आहे आपल्याला, टेन्शन घेऊन करायचं काय. आणि टेन्शन घेतल्यानं फालतू आपलं डोकं पण खराब होतं, आणि आपल्याला एकच तर लाईफ भेटली आहे. तेच जर टेन्शन असो, सगळ्यांनाच असते टेन्शन, मोठं असो लहान असो पण असते. पण कोणीच खुश नाही राहत ना. पण टेन्शन घेऊन जर खुश राहिलं तर का होते, कारण टेन्शन तर हमेशाच राहते. एकच लाईफ आहे, खुशीत जगलं तर का होते, असं सांगणं आहे. त्याला पण मी काल समजवलं की एकच तर जिंदगी आहे, आणि तिथंच तू टेन्शन घेऊन जर जगत आहे तर काही मतलब नाही आहे ना. त्याच्यापेक्षा जर आपण खुश जगला, ठीक आहे बा, टेन्शन आहे सगळं, घरची परिस्थिती वगैरे असं आहे, घरचे म्हणते सगळे म्हणते, पण आपण जर तेच टेन्शन दूर केलं आणि खुशीत जर थोडं शांतपणे सोचलं तर सगळं बरोबर होते ना. टेन्शन कुठे जायचं आहे, आणि एकच लाईफ भेटली आहे, तिला एन्जॉय करायची मस्त, काही नाही. आणि बाकी टेन्शन घेऊन फालतू डोकं पण खराब होतो, आणि आपल्या हेल्थवर पण परिणाम होतो. जेवण नाही होत बरोबर त्या टेन्शन पायी, अजून बहुत खूप काय होते. तर सगळ्यांनाच टेन्शन असते, पण सगळेजण दाखवत नाही ना. आणि असा खुश दाखवायचा चेहरा, की कारण आपण फोटो काढताना कसं दाखवतो की फोटो काढायच्या वेळेस बरोबर स्माईल देतो ना. एका स्माईलनी जर आपली फोटो चांगली येत असेल तर जिंदगीभर असल्याने आपली जिंदगी पण चांगली होईल ना. कारण एकच भेटली आहे, दुसरी तर भेटणार नाही ना. कधी भेटेल पण माहीत नाही आता कोणाच्या रूपात भेटते. तर म्हणून जे भेटली आहे तिला एन्जॉय करा, चांगलं जगा, जसं कोणी जगलं नसेल तसं. आणि टेन्शन नावाची गोष्ट आली नाही पाहिजे कधी जिंदगीत. असं काहीतरी किती पण मोठं असो, काही पण असो, पण टेन्शन नावाची गोष्ट आली नाही पाहिजे, कधीच नाही. कारण खूप टेन्शन आणि डिप्रेशन बहुत याच्यावर नेतो आपल्याला, काही पण करायला लावतो त्या अवस्थेत. म्हणून कधी घ्यायचं नाही, किती पण काही झालं तरी. आणि असं लक्ष नाही द्यायचं कोणाकडे की कोण आपल्याविषयी काही बोलत आहे, की त्यांनी तसं केलं, त्यांनी असं केलं, आणि याला काहीच नाही जमत, असं नाही तसं नाही, असं काहीच नाही. लोक म्हणतात तर म्हणू द्या,
त्यांना तर काही करणं नाही स्वतः आणि दुसऱ्याला म्हणतात. पण असं त्यांचं टेन्शन घेऊन नाही बसायचं का स्वतः तर काही करत नाही, दुसरे करत आहेत त्यांना जळत आहे किंवा त्यांना टोचत आहे, त्यांच्याकडे लक्षच नाही द्यायचं. आपण आपल्या करिअरकडे लक्ष द्यायचं. मग सक्सेस झाल्यावर तेच त्यांनाच म्हणते की तूने करून दाखवलं म्हणून. त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं कधी, कारण आपण आपल्या करिअरकडे लक्ष द्यायचं आणि जे असेल त्याच्यात एन्जॉय करायचं. आणि जर असं काही असलं आपल्या मनात किंवा थोडं असतेच सगळ्याला टेन्शन, एकदमही आपण खुश नाही राहू शकत टेन्शन आणि डिप्रेशनमध्ये. पण थोडं असते ना आपल्याजवळ मित्र असते किंवा एक पार्टनर असते आपला लाईफ पार्टनर म्हणजे ज्यांची गर्लफ्रेंड वगैरे असते, ते त्यांना सांगते ना की असं असं आहे, मग ते समजावते ना बरोबर. तरी असा एक पार्टनर किंवा फ्रेंड ठेवा, म्हणजे त्याच्यासोबत आपण शेअर करू शकलो पाहिजे की आपलं काही जे असते दुःख वगैरे ते नाही का. तर असा काही पार्टनर ठेवा, एखादी गर्लफ्रेंड नाही म्हणत आहो, गर्लफ्रेंड पण ठेवा, पण ते पण म्हणजे बेस्ट फ्रेंड किंवा आपला मित्र वगैरे असते ना की का करते ते टेन्शन घेऊन, नको घेऊन टेन्शन, का होते त्या टेन्शननं. तर असा एक मित्र ठेवा. तर आता काही नाही, असाच ब्लॉग होता कारण कुठे गेलोच नाही बाहेर. तर आता बघू मोटिवेशनल ब्लॉग पण होऊ शकते हा टेन्शनवाल्यासाठी. आणि आता रिझल्ट जवळच आहे वाटते 10वी आणि 12वीचा. मी पण 12वीत होतो, मला पण टेन्शन आहे थोडं पर्सेंटेजचं. पण पेपर जसे गेले आहे तसे भेटन पर्सेंटेज, काय त्या पर्सेंटेजचं टेन्शन घेऊन बसायचं आहे. होईल तर होऊ, नापास टेन्शन नाही घ्यायचं त्या पर्सेंटेजचं. जसे पेपर गेले आहे तसे तर पर्सेंटेज भेटणारच आहे आपले, कारण माहीत आहे आपण जसा अभ्यास केला आहे, अभ्यास तर नाही केला आहे पण माहीत नाही भेटते का नापास होतं. तर टेन्शन नाही घेत आपण, होऊ तर होऊ नापास, बघू समोर. तर आता डायरेक्ट भेटू. मग हेच सांगणार 10वीवाला आणि 12वीवाला टेन्शन नको घ्या पर्सेंटेजचं. घरच्यांकडे लक्ष नाही द्यायचं की पर्सेंटेज कमी भेटले नाही भेटले, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला माहीत आहे ना आपण काय करू शकतो आणि काय नाही, तर मग त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. ठीक आहे, ते म्हणतेच आहे की पर्सेंटेज कमी भेटले, हे कमी भेटले, ते कमी भेटले, पण आपण करिअरमध्ये तर कमी नाही झालो ना. दुसऱ्या ह्याच्यात तर आपण काय करू शकतो ना. तर पर्सेंटेजनं काही लाईफ थोडी ठरते. तर समजा आता तुम्हाला पर्सेंटेज 35 भेटली किंवा नापास झाले आणि तुम्ही समोर जाऊन जर यूट्यूबर बनले, तर तुमचे घरचे हेच म्हणन का की पर्सेंटेज कमी होते आणि तू एवढा कसा का कमवते म्हणून. तसे पर्सेंटेजवर काही डिपेंड नसतं, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं पर्सेंटेजचं कधी. आणि अभ्यास जसा केला तशी तर पर्सेंटेज भेटणार आहे. जाऊ द्या, काही करा, त्या पर्सेंटेजचं टेन्शन नाही घ्यायचं कधी. जे भेटायचं आहे ते भेटनच. ठीक आहे, तर चला भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगला. धन्यवाद.